ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नाशिक येथील लाडशाखीय वाणी समाज मित्रमंडळ अशोका मार्ग आणि परिसर नाशिक यांच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि सभासदांचा सत्कार आणि गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी लोकमान्य सभागृह गणेश मंदिर परिसर डीजीपी नगर 1 नाशिक येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात विविध गुणदर्शनाने झाली. यामध्ये गणेश वंदना, शिवगर्जना, देशभक्तीपर गीत आणि त्यावरील नृत्य तसेच ग्रंथ आणि विठ्ठल दिंडी सादर करण्यात आली. या विविध कार्यक्रमांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गिरीश रवींद्र मालपुरे, प्रमुख अतिथी माननीय श्री विनायक रानडे तसेच माननीय श्री प्रदीप मधुकर कोठावदे, माननीय सौ मंगलाताई प्रकाश नन्नावरे, माननीय सौ संध्याताई अभिजित कुलकर्णी आणि माननीय श्री सुनील प्रभाकर अमृतकर यांनी गुणवंत विद्यार्थी, पालक आणि उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळविलेल्या यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. श्री आनंदा गणपत वाणी साहेबांनी समाज संघटनेच्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली आणि तरुणांनी भविष्य घडविण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत यावलकर, सौ स्वाती यावलकर, चंद्रकांत येवले यांनी प्रभावीपणे केले. आभार प्रदर्शन गणेश देव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष तुकाराम बबन शिरुडे, उपाध्यक्ष रवींद्र बाळकृष्ण पिंगळे, सचिव सतीश जगन्नाथ येवले, खजिनदार चंद्रकांत जगन्नाथ येवले, सल्लागार डॉक्टर आनंदा गणपत येवले, संचालक गणेश भालचंद्र देव, डॉक्टर प्रशांत मधुकर यावलकर, निलेश वासुदेव येवले, सुनील काशीनाथ बाविस्कर, स्वप्नील अरुण मालपुरे तसेच निमंत्रित संचालक प्रवीण बापूराव वाणी आणि अनिल गोविंद कोठावदे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात समाज बांधव, भगिनी, गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.
प्रभू. ज्यांना आम्ही आदराने नाना म्हणत होतो आणि तसेच संस्थापक खजिनदार श्रीयुत अविनाशजी धामणे हे दोन जण आज आपल्या उपस्थित नाही. नीतीच्या नियमाप्रमाणे त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून मी माझे छोटेसे प्रास्ताविक छोट्या 4 सेक्शन मध्ये सादर करणार आहे. मंडळाच्या निर्मितीचा इतिहास जर पाहिला तर 2000 एप्रिल 17-18 ची प्रक्रिया होती आणि जवळपास ऑगस्ट मध्येच पहिला कार्यक्रम गुणगौरवचा गुरुदेव नारायण मंदिरात एक छोटे गाणी चांगल्या प्रकारे घेतला होता आणि त्यावेळी राजेश बापू अध्यक्ष होते हे मला आठवते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळपास 160 ते 70 कुटुंबे आम्ही या चौकोनामध्ये म्हणजे साधारण कामत हॉटेल परिसर पासून इकडे अशोका मार्ग आणि विठ्ठल मंदिर परिसर पासून आंबेडकर नगर सिग्नल या छोट्याशा चौकोनामध्ये जोडून ठेवलेले आणि अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे सभासदांचाही प्रतिसाद आणि सहकार्य असतं. या मंडळाच्या सुरुवातीपासूनच अगदी नाशिक रोड मंडळाच्या इथे संस्थापक सुद्धा बरेच बसलेले आहेत सुरुवातीपासूनचे. त्यांना पण माहिती आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये सुरुवात आपण सगळ्या चांगल्या प्रकारे केलेल्या होत्या. या गौरव सोहळा रक्तदान शिबिर बाहेर गावच्या तसेच परिसरातल्या नागरिकांना वैद्यकीय आणि आपत्कालीन मदती आमच्या परीने त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे कन्या दाम्पत्य 2019 एक चांगला ज्यांना फक्त कन्याच आहेत अशा जवळपास 13 ते 14 दाम्पत्यांचा आम्ही सत्कार केला होता. म्हणजे ज्यांना कन्या नाहीत त्यांच्यातर्फे असा एक वेगळा कार्यक्रम त्यावेळी राबवला होता. शिक्षकी आणि मासिक पौर्णिमा नामजप उत्सव या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात एक महत्त्वाची जी नाशिक रोड पासूनची प्रथा इकडे पण मी रुजवात केलेली आहे ती म्हणजे कडुवास सेवा योजना. सर मला सांगायला आनंद होईल की 2018 पासून आजपर्यंत किमान 20 ते 22 कुटुंबियांना आम्ही तशी सेवा चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते विघ्नहरण मंदिर आहे त्यामुळे आपल्यामध्ये कधीच आयुष्यात विघ्न येणार नाही. आपल्या समोर बसली आहे ती पुढची पिढी आहे त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला आपण ती बघलो आणि हे 7वं पाऊल आहे. म्हणजे असं म्हणतात की सप्तपदी पूर्ण झालं की संसार सुखाचा होतो. आता तुमच्या मंडळाने 7 वेळेला गुणगौरव केला तिथून पुढे भरभराटीचा तुम्हाला सगळ्या गोष्टी होणार याची खात्री आहे. माझ्या डाव्या बाजूला बसलेली सगळी मोहनीय सरस्वती आणि लक्ष्मीपूजक मंडळी, उजव्या बाजूला बसलेली स्त्री शक्ती, त्याच्यामध्ये मी चेपटले होते. एवढ्या सगळ्या कोकिळांच्या समोर बोलायचं मला थोडीशी भीती वाटली होती पण नानांची मुलगी म्हणजे माझी बहीणच बाजूला बसल्यामुळे थोडंसं धैर्य आली. आणि मग तुकारामाबद्दल आपल्याला आदर आणि सन्मान हा पहिल्यापासूनच आहे. त्या संत साहित्यानंतर अनेक तुकारामांनी आपलं साम्राज्य गाजवलं. सध्याचा एक तुकाराम तर तुम्हाला सारख्या टीव्हीवर बघायला मिळतो. तुकारामच माझ्या दारी आला आणि सांगितलं की तुम्ही यायचे इथे, त्यामुळे हे आमंत्रण नाकारणार कसं. माझे मित्र 22 घेऊन आले. प्रेम आहे, आदर आहे. आज आपण खरंच सन्मान करायला लागलो. मला असं वाटतं की हे जास्त मोलाचं काम आहे पिकनिक पेक्षा पण, कारण पुढच्या पिढीच्या पाठीवर कौतुकाची थाप देणं आता फार दुर्मिळ होतं. जो तो आपापला मुलगा आपला नातू ह्याच्या कौतुकासाठी टाळ्या वाजवतो. दुसऱ्यांच्यासाठी जर आपण टाळ्या वाजवल्या तर आपल्याकडे एक अंधश्रद्धा आहे की मला काही व्याधी होती, दुसऱ्याचं काही कौतुक केलं तर मला जुलाब वगैरे होतील, व्याधी येईल, समाज मला वाळीत टाकेल. पण आपण गेलो स्टेजवर
तर सगळ्यांनी टाळ्या वाजवायला पाहिजे अशी आपली सुप्त इच्छा असते. तर माझ्यामध्ये सगळ्यांनी टाळ्या आहे की आपण मंदिरात येतो, पण ज्या मंदिरात येतो त्या मंदिराच्या देवाला आपण फक्त नमस्कार करतो, त्याचं आचरण करत नाही. त्याचं आचरण करणे म्हणजे काय, तर आपण मुलांना मागता धनी केला. लहानपणापासून मुलांना आपण काय सांगतो, जा रे मार्क घेऊन ये, जा रे सर्टिफिकेट घेऊन ये, जा रे अमुक घेऊन ये, जा रे चांगली बायको घेऊन ये, जा रे चांगलं घर घेऊन ये. आणि तो मुलगा मागतच राहतो. आणि मग ही पिढी तरुणाईत आली की मग त्यांना फ्रस्ट्रेशन नावाचा रोग. मला नेहमी असं वाटतं की आज आपल्यामध्ये 60च्या पुढची जेवढी मंडळी आहे ती तुकतुकीत कांतीची आहे. ते कुठलं लोशन लावत नाही, कुठलं क्रीम लावत नाही, कारण त्यांचा देता हात आहे आणि आपला मागता हात आहे. ही चुकी आपलीच आहे, कारण आपण मुलांना तसं घडवलं, प्रत्येकाला मागायला शिकवलं, द्यायला कोणाला शिकवलं नाही. एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण जेव्हा हा विचार करतो की मला आयुष्यात काय व्हायचं आहे, त्याच्यापेक्षा मला आयुष्यात नेमकं कसं व्हायचंय, म्हणजे माणूस म्हणून, जरा जसं सरांनी सांगितलं एक उत्तम माणूस म्हणून घडणं ही आपली खरी ओळख असावी. हे आपण अनेक कार्यक्रमांमधून अनेक याच्यातून बघत असतो. आणि अशी अनेक माणसं, असे अनेक धीरे आपल्या समाजात आहेत. ही खरी आपल्या समाजाची ताकद आहे. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये आपण पालक म्हणून प्रत्येक पाल्याकडे एका वेगळ्या अर्थाने, वेगळ्या जबाबदारीने बघतो की याने माझ्या ज्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत ते याने पूर्ण कराव्या. विविध ऍक्टिव्हिटी असतील, प्रत्येक जण आमच्या संपर्कात आहे. अतिशय एकोप्याने एकसंध राहिलेला समाज आहे. कारण सेवा आणि संघटन या गोष्टींचा जेव्हा मिलाप होतो तेव्हा एक चांगलं कार्य उभं राहतं. त्यामुळे सेवा पण तुमच्या माध्यमातून सुरू आहे आणि संघटनेची शक्ती आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे ते संघटन, ते एकत्र येणं, एकत्रितपणे काम करणं आणि ते जोपासणं. कारण आहे ना, एखादा काय म्हणतात आरंभशूर सारखा एखादी संस्था, एखादं कार्य सुरू होतं, पण त्याला एवढं लॉंग टर्म पुढे घेऊन जाणं, ते तळमळीने पुढे नेणं, हे करणं, ते करत राहणं, सातत्याने करणं हे खरोखर खूप महत्त्वाचं असतं. आणि ते सातत्याने तुमच्या समाजाच्या माध्यमातून इथे ही ऍक्टिव्हिटी, आता सरांनी मला सांगितल्याप्रमाणे याला 7 वर्ष आपल्या भागामध्ये जरी झाले असतील तरी एक शहर पातळीवर सातत्याने समाजाच्या माध्यमातून हे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. त्यामुळे खरोखर एकत्र येऊन एकमेकांचं, कारण आपण सध्या शेजारच्या फ्लॅटमध्ये किंवा बंगल्यामध्ये राहणाऱ्याला सुद्धा 4-4 दिवस भेटत नाही, एवढे आपण व्यस्त असतो. त्यामुळे अशा व्यस्ततेत एकमेकांना भेटून, एकमेकांचे सुखदुःख समजून घेऊन, एकमेकांबरोबर राहून एकमेकांशी कम्युनिकेशन करणं खूप जास्त गरजेचं असतं. आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला ती उपलब्ध करून देण्याची संधी समाजाने आपल्याला दिल्यामुळे खरोखर कौतुकास्पद ही गोष्ट आहे. त्यामुळे मला याचा खरोखर मनस्वी असा आनंद आहे की आमचा समाज जो आहे हा नेहमी देण्याच्याच भूमिकेमध्ये असतो. कधी असं कमी पडणार नाही की कोणी मागितलं आणि देणार नाही, असं कधी होत नाही. आमच्या लक्ष्मी बरोबर सरस्वती देखील तुम्ही आपण बघितलं असेल, आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगले चांगले गुण प्राप्त केले आहे. सरस्वती सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना प्राप्त आहे. अशा मुलांचं कौतुक करू. आणि आजच्या कार्यक्रमासाठी जे गुणवंत विद्यार्थी आले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तसेच त्याच्या पालकांचे विशेष कौतुक करतो की त्यांनी मुलांना आपण चांगलं मार्गदर्शन करून चांगले शिक्षण देऊन इथपर्यंत आपण आणलं. याच्या पुढे असंच त्यांचं आपण कौतुक कराल. याच्यासाठी आपण आता जनरली काय होतं की समाजामध्ये आपण मुलं आजकाल येत नाही किंवा आपण संस्कार विसरत चाललोय. तर त्याच्यामुळे काय होतं की आपण बऱ्याच वेळेस मुलांना कुठल्याही कार्यक्रमामध्ये घेऊन जात नाही. आपण जर मुलांना कुठल्याही कार्यक्रमात घेऊन गेलो तर आपल्या ओळखी होतात, तिथे आपला समाज समजतो, तिथे संस्कार, म्हणजे घरातून तर आपण देतोच, पण बाहेर गेल्यावर आपला समाज समजतो, तिथे संस्कार समजतात. तर नक्कीच आपण आपल्या मुलांना, म्हणजे इव्हन माझा मुलगा जरी असेल ना, तो माझ्या मुलाला घाबरतो. कारण काय, तुम्ही गेले तर 5 तास काही येत नाही, असं मुलांचे गोंधळ होतो. पण मग ते आपण आणलं नाही तर त्यांच्या ओळखी होणार नाही. एकदा त्यांच्या ओळखी झालं की त्यांच्या बरोबरीचे मुलं होतील, त्यांचा वेळ जाईल. पण आपण आवर्जून समाजकार्य कुठलेही जिथे आपला कार्यक्रम असेल तिथे नक्कीच आणत जा.
मासे